लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे गुरुवारी सरकोली तालुका पंढरपूर येथे गेल्या असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली। यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला। गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहे। गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं। मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू। पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, याचा आपण निषेध करूया। आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर, महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीत आपण जाणतो कल्याणच्या सुविधांची सुनासिद्ध होते। काय आव्हान असेल मराठा समाजाला या माध्यमातून? पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते, पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय, संघर्ष चाललाय, जो व्यवस्थित चाललाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो। या आरोपांचे खंडन करत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची असा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून वारंवार होत आहे। या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याची त्यांची प्रारंभीपासूनचीच भूमिका राहिलेली आहे। भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यामुळे भाजप नेत्यांना घरबंदी करा असे सांगून समाजाला चिथावणी देण्याचे काम त्या करत आहेत। याबाबत आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार असल्याचेही भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले। सर्वप्रथम मी प्रणितीताईंना सांगतो की पूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे जे आंदोलन चाललंय त्याबद्दल मराठा समाजाच्या तीव्र भावना आहेत। या तीव्र भावनांच्या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे। तर या भावनांचा आदर करण्याऐवजी त्याला कुठला तरी राजकीय रंग लावायचा आणि त्याची चेष्टा करायची हा प्रणिती शिंदेकडनं वारंवार प्रयत्न होत आहे। या सगळ्या ह्याचा विचार केला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय हा राजकीय करायचा, आपल्या राजकीय फायद्याचा करायचा, ही एकच भूमिका त्यांची पहिल्या दिवसापासून दिसती। जिथं जातात तिथं ते हेच सांगतात की भाजपने तुम्हाला आरक्षण दिलं नाही, त्यांना घरबंदी करा। हे एकतर एखाद्या समाजाला भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात। या संदर्भातही आम्ही कायदेशीर मार्गदर्शन घेऊन या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत की एखाद्या समाजाला भडकवणं आणि लोकशाही सगळ्यांना प्रचार करण्याचा अधिकार आहे, आपले विचार पोचवण्याचा अधिकार आहे, याच्यापासून कुठंतरी थांबवायचं, त्यांना घरबंदी करा असे चेतावणीखोर भाषा करायची, हे कुठंतरी प्रणितीताईंचं चुकतं आहे। आणि प्रणितीताई ज्यावेळेस फिरत आहेत त्यांच्या लक्षात येतं आहे की त्यांच्याबरोबर कुणीही नाही, त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त होऊन ही अशी विधानं त्यांच्याकडनं येत आहेत आणि कुठंतरी म्हणजे प्रसिद्धी देण्यासाठी अशी वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत। सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडनं होतो, त्याचा मी जाहीर निषेध करतो। दादा, आपण एकीकडे प्रणिती शिंदेने आरोप केलेला आहे की ते भाजपचे गुंड होते, मग दुसरीकडे ते गुन्हा दाखल करायला तयार नाही, तिसरीकडे पोलीस अधीक्षक असं भूमिका घेत आहेत की त्यांच्यावर गुन्हे दाखल करू स्वतःहून। पण मग ह्याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल का? कारण मराठा आंदोलक चिडतील ना गुन्हा दाखल झाल्यानंतर। काय आपलं आव्हान असेल पोलीस अधीक्षकांना? मराठा आरक्षण हे ह्याचा राजकीय फायदा घेण्याचं आरक्षण नाही, याच्यात समाजाच्या भावना कुठेतरी जोडलेल्या आहेत। अनेक तरुणांनी याच्यात आत्महत्या केल्या, याच्यात सामंजस्याने हा विषय कुठेतरी संपणं हे गरजेचं असताना त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, तरुणांची डोकी भडकवायची असा आणि त्याच्यातनं आपला काहीतरी राजकीय फायदा होईल अशी जी भूमिका प्रणिती शिंदेंची ही त्यांनी घेऊ नये अशी मी विनंती करतो। राजकारण हे होत राहील, पण कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, लोकांची डोकी भडकवण्याचं काम प्रणितीताईंनी करू नये। आणि पोलीस अधीक्षकांनाही माझी विनंती आहे की या संदर्भात तरुणांवर कुठल्याही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये।
कारण समाजाच्या भावनांचा आदर करून त्यांच्या गुन्हे दाखल करू नयेत अशी मी आपल्या अधीक्षकांना विनंती करतो.